माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतो. आज 10 वर्ष मी काम करतो आणि दवा घेऊन दुवा मिळते. मला या गोष्टीमध्ये आनंद आणि स्वाभिमान पण वाटतो. काहींना काय त्रास होता, दवाखान्यात किती फाईल आणल्या होत्या त्यांनी माझ्याकडे, आणि त्यांनी दवाखान्यात काय फरक पडला की नाही पडला माहीत नाही, पण माझ्या आयुर्वेदिकचं काय फरक पडलं. तुमचं नाव सांगा. अनिता बबनराव पोळ. समोर जा. अनिता बबनराव पोळ. काय काय त्रास होता तुम्हाला? बसायला उठायला गुडघेदुखी त्रास होता, जॉईंट दुखत होते, थकवा येत होता, पित्त होत होतं, चक्कर येत होती, डोकं दुखत होतं, उठायला बसायला बिलकुल येत नव्हतं मला. आणि वातीचाही प्रकार होता. हा, वातीचा प्रकार होता, थायरॉइड होता. बरं, तुम्ही डॉक्टरकडे भरपूर ठिकाणी दाखवलं. मला फायली आणणार होता, आणला नव्हता. मला डॉक्टरकडे पैसे घालून फरक पडला का नाही? नाही, गोळ्या पुरतात फरक, पण ही आता गोळी जर 1-2 दिवस आता माझा आयुर्वेदिक घेतल्यापासून काय काय फरक पडला? फरक पडला. मला बसायला उठायला तकलीफ होईना, काही नाही. हां, बसायला उठायला जेव्हा तकलीफ होईना, फरक बसायला पडला. उठायला तकलीफ होईना, जॉईंट पेन कमी झाला, हां. वातीचा प्रकार कमी झाला, अंग मोकळं वाटायला लागलं. अंग मोकळं वाटायला लागलं, आणि जी मुंग्या जी वातीचा प्रकार होतो त्यालाही फरक पडला का? फरक पडला. मुंग्या येणं बंद झाला. बरं, मग आता तुमचं वय काय? लय म्हणजे काय ना, माझं वय हं? 34 वर्ष. 34 वर्षामध्ये जसं 60च्या नंतर नाटी होते किंवा 60-70 नंतर जे त्रास होतो ते ह्यांच्या 34 वर्षातून खूप लागला. हो. बरोबर आहे? कुणाचा आजार मला आता झाला. बरोबर. आणि आज हे आयुर्वेदिक घेतल्यामुळं आज तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये फरक जाणवतोय. हा, फरक जाणवतो. तर तुम्ही खरं सांगताय का खोटं बोलताय? खरं सांगताय. कारण पैसे दिलेत का कुठे घेतलं नाही माझं, मग आणि गुण आला नसता तर माझ्याकडे डबल आला असतो. म्हणून तुम्ही परत आले. भेटायला फरक परत वाटायला आला, म्हणून. फरक वाटायला म्हणून. आणि म्हणून तुम्ही हे दुसरी औषधं सुद्धा समजा तुमच्या हे ताईला पण घ्यायला लावले. हो. बरं, हे आयुर्वेदिक घेतलं ताईला त्याच्या पण अगोदर द्यायला लावले, वहिनीला पण द्यायला लावले. त्याच्या अगोदर विश्वास बसला होता का माझं औषध नाही, देऊ घेताना? का नको वाटायचं मला. 8 दिवसाचं देऊ का 15 दिवसाचं देऊ? एवढे पैसे कसं काय घालू? मी एवढे पैसे घालू शकले, एवढे पैसे कसं काय घालू? पोरगा म्हणतो तर 15 दिवसाची गेली. म्हणजे अशा बहिणीच्या गावाचं पोरगा आलं तर म्हणले घे महिन्याचे, जाऊ दे. एवढे पैसे घातले तुम्हाला जाते. विचारलं की होतंय का नाही, पण किती दिवस औषध घ्यावं लागतं, होतंय का नाही, गॅरंटी द्यायची. मी तुम्हाला खात्री दिली म्हणून विश्वास बसला आणि पुन्हा घेतलं. त्या घेतलं म्हणून फायदा झाला का तोटा झाला? नाही, फायदा नाही. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आभारी होता आम्ही.